सुधारी वरनम रघुवर विमल जशो जोदायको बलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्षवते गजवक्रते पाचवे श्रीलंबोदर सहावे विघ्ननावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम। सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलौकिकनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासरान शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिजळाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोणतारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता महायोग पीठे तटे भीमरत्यंबुरं पुंडरीकाय दातोन समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं वसे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरे चरण हरिवास हरिवास हरे चरण काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याचे भावे उत्तराये ठेविता हा पाय जीव थोडा विठ्ठल विठ्ठल। काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याचे भावे उत्तराये ठेविता हा पाय जीव थोडा प्रस्तुत। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा भंग्याचा आवाज थोडासा अजून कमी करा साऊंडला द्या स्ट्रबल आणि बेस द्या मला थोडासा। संतपर प्रकरणातला आजचा अभंग आहे। या जगावर 3 जणांचे उपकार आहेत महाराज। पहिले उपकार देवाचे उपकार आहेत, दुसरे उपकार मायबापाचे उपकार आहेत आणि तिसरे उपकार संत महात्म्याचे उपकार आहेत। पण देव सगळ्यावरती उपकार करत नाही। देवाने जर सगळ्यावरती उपकार केले असते तर 100 कौरव मोल दिले नसते महाराज। माय बाप ही सगळ्यावरती उपकार करत नाहीत पण संत मात्र सगळ्यावरती उपकार करतात। किती उपकार करतात आणि कशी उपकार करतात याचं यथार्थ वर्णन 1 सव्वा तासामध्ये मला तुमच्या समोर मांडायचं
म्हणायचं विठ्ठल विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं अति गरजेचं आणि अगत्याचं आहे. किंवा कारण तुम्ही आम्ही एकत्रित आलो याचं मुख्य कारण, मुख्य हेतू, मुख्य उद्देश चालू असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 4थ्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करताय. आणि 4थ्या वर्षाचं पदार्पण चालू असताना सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर असा चालू असणार अखंड हरिनाम सप्ताहाचा. मला असं वाटतं आजचा दुसरा दिवस आहे. सगळ्या कमिटीच्या वतीने आमच्या योगेश दादांनी मला फोन केला, उगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा? म्हणलं 10वा सोडून कोणता घाला बाबा. दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सभा सगळ्या कमिटीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने माझ्या वाट्याला या ठिकाणी आली. आणि त्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, परमपूज्यादरणीय मृदंग सम्राट बाबासाहेब महाराज मतकर या ठिकाणी उपस्थित आहे. परमपूज्यादरणीय गायन सम्राट शेळके मामाय नवनाथ महाराज आव्हाडे, महादेव महाराज आहे, भाऊ महाराज भाकरे, रुद्रेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी, हार्मोनियमला साथ देणारे आमचे शिंदे महाराज आहे उपस्थित. तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ विनेकरी आमचे पांडुरंग महाराज, तुळशीवाल्या मावशी असतील उपस्थित, ज्येष्ठ श्रेष्ठ चित्रकार, पत्रकार, भागवत कथाकार, रामायणाचार्य, पुढे बसलेले, पाठीमागे बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, जेवून आलेले, उपाशी आलेले, जे आजच कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊ नये ते, असे सगळे तुमच्या सर्वांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधलाय शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी, गाणारे गोडीत महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं सगळे. त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला पुढे पैसे लागत आहेत, मोठ्याने वाजवा ना थोडेसे. आता त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहे, तुमच्यासाठी तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणणार, सांगणारा थोडा एडपाट आहे काय महाराज, सांगणारा हुशारचे ना. 1 सव्वा तास अतिशय गूढ चिंतन मला तुमच्या समोर मांडायचंय. अतिशोभा अभंग घेतलाय, अतिशोभा अभंग घेतलाय, अभंग घेतला संत प्रकरणातला. सोपा प्रश्न आहे माझा तुम्हाला. 4थ्या वर्षाचं नियोजन आहे. हनुमानजीच उभ्या महाराष्ट्रात नाही आल्यानंतर आमची चर्चा झाली. जगामध्ये असं एकमेव मंदिर महाराज जोडीचं हनुमानजी आहे. मला आवडणारी देवता जर कोणती असेल तर मारुती आहे. ती बुद्धीची देवता आहे महाराज. एवढंच नाही, शक्तीची देवता पण हनुमानजी आहे. पण आयुष्यभर सेवक म्हणून काम केलं, कधी मालक नाही. आयुष्यभर सेवक म्हणून, कधी मालक म्हणून बनण्याचा. आवाज कमी ठेवा दादा, शिटी मला जास्त आवडत नाही, शिटी अजिबात वाजू देऊ नका. हा, आयुष्यभर मालक म्हणून नाही, आयुष्यभर सेवक म्हणून काम केलं. थोडासा द्या, पहिला होता तसा राहू द्या, थोडा आवाज दिलेला आहे. फक्त गायन करताना थोडासा नॉर्मल विकू द्यायचा. एकदा सेट झाल्या तुम्हालाही टेन्शन राहायचं नाही, मलाही टेन्शन राहायचं. थोडासा साऊंडला आवाज वाढव, स्ट्रबल आणि बेस द्यायचा, गेन थोडासा कमी ठेवायचं मला बोलताना. विठाला विठाला विठाला. आयुष्यभर सेवक म्हणून काम केलं. थोडासा आवाज द्या अजून साऊंडला. पहिला जसा होता तसा करा, थोडासा नॉर्मल वाढव. हा, म्हणजे पुन्हा फक्त भोंग्याचं जास्त वाढण्यात गेलं तर शिट्टी वाजेल तुमच्या. विठाला विठाला विठाला.